नमस्कार. आज आपण भेटणार आहोत महाराष्ट्रातील पारंपरिक आणि रंगतदार लोककला जपणारा कलाकार आणि सिने अभिनेते नितीन कुमार बनसोडे आणि त्यांच्या सोबत मंगलाताई बनसोडे आहेत. त्यांच्याकडून आपण काही या ठिकाणी तमाशाच्या संदर्भात गोष्टी जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. दादा नमस्कार, तुमचं स्वागत. ताई, एकंदरीत पारंपरिक तमाशा आणि सध्याच्या तमाशामध्ये काय फरक जाणवतो आपल्याला? आता हे कलियुग बदललंच आहे तसं म्हणा गेलं, पण तुम्हाला आता हे डीजे शो आले, मोबाईल आले, चॅनल आले, त्याच्यामुळे ही जुनी कला सहसा माणसं कोण पाहत नाही, बघत नाही. आलं का लक्षात? आणि तरी पण माझ्यासारख्याने आम्ही अजून त्या जुन्या कलेला धरून ठेवलेला आहे. ते आम्ही सादर करतो. पारंपरिक असला बा मी तर सादर करते. पारंपरिक तमाशा आणि सध्याच्या तमाशामध्ये काय फरक जाणवतो? पारंपरिक तमाशा आणि सध्याच्या तमाशामध्ये काय फरक जाणवतो? पारंपरिक कसं आहे माहिती आहे की चक्कड आली, फक्कड आली, पवाडे आले, लावण्या आल्या, म्हणजे ते फार वेगळं आहे पारंपरिक. आणि आता जी गाणी आली. बर, त्याच्यानंतर आता मागाशी आम्ही या ठिकाणी तुमचा कार्यक्रम बघत होतो, त्यावेळेस एक त्यांनी प्रश्न विचारला की वेळेअभावी ऑर्केस्ट्राचा या ठिकाणी पर्याय या ठिकाणी निवडला जातो, त्याबद्दल तुम्ही सरकारकडे काय मागणी करा? सरकारकडे मी काय मागणी करते, त्या यात्रा ज्या आहेत ना, क्षेत्रातली यात्रा, आम्हाला टाइम अडवून द्या. तरी पण दुसरे तमाशे 3 तासाचा समजा लावणीचा कार्यक्रम असतो किंवा डीजे शो असतो, 8-8, 9-9 तास कार्यक्रम करत नाहीत. त्यांना देखील तुम्ही 2-2.5 लाख रुपये देतात की. आणि तुमचं स्वतः स्टेज असतं, स्पीकर असतात, बाउन्सर असतात, दुसऱ्या लावण्याला, दुसऱ्या कार्यक्रमला. तसं आमचं नसतं ना, आमचं स्वतः सगळं साहित्य असतं ना. सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? अपेक्षा एवढंच म्हणणं आहे, आता जे आता कलावंत आहे त्यांचे मानधन काय काय लोक थकलेले आहेत, ते मानधन त्यांनी चालू करावा. आणि दुसरी गोष्ट, त्या कार्यक्रम जर चैत्रात, आता तुम्ही 12च्या पुढे कार्यक्रम सोडू शकता अगोदर, पण चैत्रामध्ये आम्हाला कार्यक्रमला, यात्रेमध्ये, प्रत्येक यात्रेमध्ये टाइम मिळवून द्यावा, एवढे हात जोडून विनंती. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो ताई. संगमनेर मध्ये, घारगाव मध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला झाला, त्याच्याबद्दल वाईट झालेलं. तुमचं काय मत आहे? माझ्या आईचा तमाशा होता, माझ्या आईच्या नावाचा तमाशा आहे. ते असं केलं नाही पाहिजे. कला ही जीवन ठेवायला पाहिजे. त्या कलेला जर तुम्ही मारहाण करायला लागला, ते पण कुणाला, विठाबाई असो किंवा मी असो, विठाबाई असो किंवा छोटा मोठा तमाशा असो, परंतु त्या कलावंताला किंमत दिली पाहिजे. बायकांना मारहाण करणं, हे करणं चुकीचं आहे ना. कारण का आम्ही तुमच्या जीवावर आलेलो असतो. बरोबर, तुमची साथ पाहिजे ना आम्हाला रसिकांची. 400 ते 500 किलोमीटर वरून आम्ही तुमच्या गावात कार्यक्रम करायला आलो असतो. आम्ही कोणाच्या जीवावर आलो? तुमच्याच ना. आणि असं मग तमासगिरांना मारहाण, गाड्या अडवून, लेडीजला कपडे फाड, चुकीचं आहे ना. हे अत्यंत, आम्हाला शासनाला धाव घेतलीच पाहिजे ना. ह्या तर गोष्टीचा आम्ही निषेध करतो. हे नव्हतं व्हायला पाहिजे. त्यांच्यावर परिस्थिती आज उद्या पुन्हा पण परिस्थिती आहे. आणि तुम्हाला बोलू का दादा, हे बऱ्याच तमाशा खाडांवर झालेला हल्ला. बऱ्याच. त्याच्यानंतर महिला ज्या कलाकार असतात तुमच्या, त्यांना कोणत्या गोष्टीचा अडचणीचा सामना करावा लागतो, त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. अडचणी काय नको, स्टेजवर थोडीशी ते आहे ते मारणार. त्यांनी आम्हाला जर प्रोत्साहन नाही दिलं तर कलेला देखील. ठीक आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी होते नितीन दादा बनसोडे आणि मंगलाताई बनसोडे यांनी या ठिकाणी इंटरव्ह्यू दिलेला आहे. सरकारला एवढीच विनंती आहे की या ठिकाणी यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि योग्य ते न्याय द्यावा.